राम राम मंडळी, नेक्स्ट जन फार्मिंगवर मी अमोल काकडे तुमचं स्वागत करतो. एक 15-20 दिवसापूर्वी मी एक सर्वे फॉर्म टाकला होता, टोमॅटो सर्वेक्षण लागवड खरीप 2026 काहीतरी. त्याला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आला, म्हणजे एवढाही चांगला म्हणता येत नाही, पण एवढा रिस्पॉन्स आला की आपल्याला सर्व डेटा कळून गेला आहे. कुठे किती लागवड झाली, किती तारखेला लागवड होणार आहे, किती रोपांची बुकिंग झाली, जवळपास 39-40 नर्सरी धारकांनी पण माहिती भरली. त्याचाही आपल्याला फायदा होणार आहे. तर त्याचा एक मी मोठा व्हिडिओ, म्हणजे त्या स्क्रीनवरच तुम्हाला सरळ सरळ दाखवलं आहे की हा जो काही डेटा आला आहे माझ्याकडे, याच्यामध्ये जो डेटा दिसतोय सरळ सरळ, हे जे काही ग्राफ तयार केले, याच्यावरून जो काही अनालिसिस द्यायचा, किती लागवड झाली, सगळं मी त्या व्हिडिओमध्ये शूट केलं, ते एक्सप्लेन केलं. आणि त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येऊन जाईल की एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्टपर्यंत लागवडीच्या तारखा काय असणार आहे, कधीपर्यंत लागवड होणार आहे, लागवड झाली किती झाली, हे सगळं म्हणजे जे काय आपला तो फॉर्म होता, त्या फॉर्मचं मी अनालिसिस केलं आहे. आणि छान प्रकारे थोडा व्हिडिओ 8-10 मिनटाचा आहे, कारण एवढं मोठं अनालिसिस सांगायला तेवढा वेळ लागतो. तेवढा मात्र व्हिडिओ यूट्यूबला मी लवकरात लवकर, म्हणजे 1 ते 2 दिवसामध्येच अपलोड करतो. तर नेक्स्ट जन फार्मिंग विथ अमोल असं तुम्ही यूट्यूबला सर्च करा किंवा बोला. माझं हे लोगो जो आपला हा जो काही गोल लोगो आहे माझा चॅनलचा, स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतो, तो लोगो येईल. त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि इंस्टाग्राम, फेसबुकवाल्यांनाही तो फक्त टप्प्याटप्प्यात पाहायला भेटते, कारण की आता इंस्टाग्राम, फेसबुकला रील फॉर्मॅटमध्ये टाकावं लागतं, त्यामुळे मोठे व्हिडिओ टाकू शकत नाही. शेतकरी मित्रांना वाटत असेल की छोटे व्हिडिओ का टाकता, त्यांनी तशी सिस्टम केली, पूर्ण मोठा व्हिडिओ, एक आडवा व्हिडिओ फक्त आता यूट्यूबलाच राहिला तर तो नक्की पहा. झाला एडिट तर आजच मी एडिट करतो, आजच संध्याकाळी लावतो, जर पॉसिबल झालं तर. नाही झालं तर उद्या सकाळी, सोमवारी सकाळी किंवा सोमवारी संध्याकाळी. एकदम छान माहिती मिळाली त्या डेटामधून, म्हणजे एवढं काही कमी बी डेटा आला नव्हता. आणि महाराष्ट्रभर आणि कर्नाटकातूनही शेतकऱ्यांनी माहिती भरली होती. तर सर्व त्याच्यावर देणार आहे. थोडंसं माफी मागतो कारण लेट झालं, कारण डेटा लेट भरला शेतकऱ्यांनी. मी त्याच्यावर डेली जाऊन पाहत होतो किती डेटा आला, तर जेवढा आपल्याला डेटा पाहिजे होता पर्सेंटेजमध्ये तेवढा आला. त्याच्यानंतरच मग मी तो अनालिसिस करू शकलो. तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, फॉलो करून ठेवा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि अजूनही अशा प्रकारचा डेटा जर तुम्हाला पुढे पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये टाका की सर तुम्ही डेटा कलेक्ट करा आणि आमच्यासमोर मांडत राहा. तर नक्की मी मांडत राहीन. हा सक्सेसफुली माझा पहिला प्रयोग झाला आहे. खूप मोठ्या प्रमाणावर नाही झाला, पण आपल्याला एक अंदाज येईल एवढ्या प्रमाणावर तरी झाला. ज्या शेतकऱ्यांनी डेटा भरला, खरंच त्यांचं मी मनापासून आभार, कारण की तुमच्यामुळंच बाकी शेतकऱ्यांना माहिती देता येणार आहे. कारण मी काय फक्त एक मधला मीडिएटर आहे. तर मी तेच थांबतो. तो व्हिडिओ लवकरच तुमच्यासमोर येईल. धन्यवाद मंडळी. राम राम.